आजचा आपला विषयचा प्रवास मेट्रोनं करतोय. तर आजचा हा एक्सपिरियन्स शेअर करतो. चला व्हिडिओ स्टार्ट करू. हॅलो, तर हा आज आपला व्हिडिओ चालू होतो. मेट्रो स्टेशन हे भोसरी मेट्रो स्टेशन आहे आणि इथून आपला प्रवास होतो आहे मंडईपर्यंतचा. आणि अनाऊन्समेंट पण होते, हे तुम्हाला ऐकू आलंच असेल. तर आता इथून आपण जात होतो. तर पुढे आता तिकीट काउंटर बघूया. खूप छान पद्धतीने इथे त्यांनी तिकीट काढण्याची पण सोय केलेली आहेत. एक साईडला काउंटर पण आहेत, त्यांनी मशीन पण ठेवलेलं आहेत. तर मशीनला तिकीट कसं काढायचं हे बघूया. तर इथे आपल्याला लागणारं तिकिटाची संख्या आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठलं स्टेशनला उतरायचं हे सिलेक्ट करून तिकिटाची संख्या पुढे जायचं. क्यू आर स्कॅनची इथे उपलब्धता आहे. क्यू आर स्कॅन करून आपण पेड करू शकतो. हा जिथे मेट्रो थांबतात तर तो एरिया आहे. आणि मेट्रो येतच होती, काही वेळातच मेट्रो येण्याचा टायमिंग त्यांनी ऑलरेडी तिथे डिस्प्ले केला होता. आणि तुम्ही पाहू शकता की आपली मेट्रो आलेली आहे. तर मंडई मेट्रो स्टेशनला मी उतरलो आणि तिथून बाहेर येतच होतो, कारण मंडई मेट्रो स्टेशन हे खूप खाली आहे, जमिनीच्या खाली आहे. तर बाहेर येण्यासाठी खूप वरती चढून यावं लागते. तर हे मंडई मेट्रो स्टेशन. तर आत्ता आपण आहे मंडई मेट्रो स्टेशनजवळ. माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशन खूप छान आहे. जर तुम्ही पुणे फिरण्यासाठी पुण्यात आलात तर मेट्रो नक्की प्रवास करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.